काल होता इडलीचा बेत, तर इडल्या आज उरलेल्या होत्या, शिळ्या इडल्या होत्या. त्यामुळे म्हटलं तर चला इडलीच परत खाण्यापेक्षा काहीतरी नवीन आयटम बनवूया. तर त्याची रेसिपी शेअर करते. त्या अगोदर शिवांशला छान असं स्कूलमधनं घेऊन आली. त्याचं रस्त्याने सारखं चाललं होतं की मला मोठी गाडी पाहिजे, तर म्हटलं त्याला नादी लावूया. तर त्याला टी व्ही लावून दिला थोडा वेळ. टिफिन बघितला तर टिफिनमध्ये भाजी तशीच, त्याला भाजी तशीच होती. त्यामुळे म्हटलं चला आता इकडे पोळी पण बनवून घेऊया त्याच्यासाठी. तर इथे इडल्या ज्या कालच्या होत्या त्या छान अशा कटिंग करून घेतल्या. कट केल्यानंतर छान अशा हिरवी मिरची घेतली. तुम्ही लाल तिखटाची सुद्धा बनवू शकतात. तर मी ती हिरवी मिरची घेतलेली आहे. ॲज इट इज जसं आपण पोहे बनवतो तसेच बनवायचे आहे. ते फक्त ह्यामध्ये कांदा वगैरे घालायचा नाही. तर यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे. थोडीशी साखर घातली तरी चालेल. छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर 2 मिनटं वाफेवर राहून द्यायचं. त्यानंतर आपल्या इडलीची फ्राय रेडी झालेली आहेत. त्यानंतर शिवांसाठी अशा 2 पोळ्या बनवून घेतल्या आणि गरमागरम पोळी असली की भाजीसोबत बरं वाटतं हिवाळ्यामध्ये तरी. तर छान असं इडली फ्राय करून घेतलं. एका साईडला भाजी पोळी घेतली. तर ही भांडी थोडी होती ती घसून घेतली. त्यानंतर जे सकाळचे काही कपडे होते त्यांच्या छान अशा घड्या घालून कपाटामध्ये ठेवल्या. त्यानंतर बघा शिवांशा छोटासा टेबल आम्ही घेतलेला आहे. तर असा होमवर्क घेतला. असा होता आजचा रुटीन. चला भेटते, बाय.